म्हणजे रात्रीच आहे ना मंदिर बघा किती छान दिसतंय आणि सर्व लोक आहेत बघा तिकडं नाटकाची वाट बघतात सगळे बघा हातरून टाकून झोपलेत आणि आम्ही इकडं ना हुलगा मारलोय हे बघा हे सगळे असे दांडगे माणसं आहे हे दांडगे माणसं हुलग्यात बसलेत मंडळींनो आज देखील ना आमच्याकडे चंदगड म्हणजे आमच्या कोकणात पडतंय आज देखील कोकणात दशावतार प्रेमी आहेत याचं ना तुम्हाला जिवंत उदाहरण ना मी आमच्या मंदिराकडे गेल्यावर दाखवतो कारण की लोक आज पण जसं पहिला बघायचे बघा दशावतार आता तरी पहिला मला आठवतंय की पहिला ना 10-15 वर्ष वगैरे ना लोक वाटाने बिटाने भाजून न्यायची आणि दशावतार बघायची पण आज देखील दशावतार बघायला किती गर्दी असताना तुम्हाला दाखवतो मी लोक आहे ना हादरून बिदरून घालून तिथे झोप काढतात आणि नंतर दशावतार चालू होतं ना तसं बघतात आणि तिकडे दशावतार नाटक जे करतात बघा ते कसं तयारी होतात ते पण दाखवतो आणि थंडी पण आमच्या गावाकडे आहे तर थंडी तर लागणार नाही पण थोडाफार भास ना माझ्या व्हिडिओतर्फे तुम्हाला करून देईल तर आपण जाऊया आता आमच्या स्वयंभू मंदिराकडे आणि रात्रीचं आमचं मंदिर कसं दिसतं बघा चला जाऊया काहीच आम्ही आता नाटकाला चाललोय बघा थंडी जाम आहे गाडीवर बसलो ना तर थंडी वाजायला चालू झाली बघा घराडे होतो तेव्हा थंडी वाजत नव्हती पण आता गाडीवर बसलो ना तर वाऱ्यामुळे ना थंडी वाढली किरण बाईक चालवतोय मी पाठीमागे बसलोय तर मागे जास्त थंडी लागते तर किरणला किती गाठ थंडी लागत असेल सामसूम आहे बघा साईडला आमच्याकडे ना जंगली प्राण्यांचा वावर भरपूर असल्यामुळे ना असं बघत जावं लागतंय ते बघा मंडळीनं प्रत्येक ठिकाणी असे उलगे मारलेत बघा असे उलगे तिथं उलगा परत त्या साईडला काही जण मारले त्या साईडला प्रत्येक ठिकाणी असे उलगे मारलेत आणि हे आपलं मंदिर आहे बघा रात्रीच्या टायमाला कसं वाटतं बघा खतरनाक देवा स्वयंभू सगळ्यांसोबत व्यवस्थित सगळ्यांना व्यवस्थित ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना आणि मंडळी तिकडं आहे ना नाटक चालू आहे ते बघा तिथं नाटक चालू आहे म्हणजे हे प्रेक्षक मध्ये मध्ये राहून ना मस्त की नाटकाची मजा घेतात दशावतार नाटकाची मजा हे आहे गावाकडचे जीवन आणि ही आहे गावाकडची मजा त्या स्टेजच्या ना तिथं पण काही पब्लिक आहे ना नाटक बघतायत स्वाधीन करून घ्यावा आणि दिनचर्येला प्रारंभ करावा हे नित्य कर्तव्य ओंकारापासून माया आणि मायेपासून तीन गुण रज तम आणि सत्व अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश या अँगलने मंदिर किती भारी वाटते बघा डेकोरेशनच्या लाइटिंगच्या डेकोरेशन मध्ये ना खूप छान वाटतं आणि इकडं ना साईडला पब्लिक बघा दशावतार नाटक बघतात झाडाच्या छायेत आणि इकडं आपली कला सादर करता येते उद्धार करण्यासाठी तू तत्पर झालाय आणि ज्या देवतांना ज्या देवतेला विश्वाच्या ठिकाणी प्रथम पूजेचा मान दिला तो म्हणजे ओंकार तुम्ही गजानन हे माझ्या गजानना तुझ्याजवळ एकच मागणं आहे ज्या भक्तावर हे संकट कोसळले ते संकट दूर करण्यासाठी आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी हे मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद मंगल उद्धार तिकडं चालू काढूच आहे आता नाटक बघून आलोय खूप थंडी होती केस झाली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा मी जास्त काही शूट केलं नाही थंडी होती आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला
तर मी आता व्हिडिओ इथेच एंड करतो. चला बाय बाय.